28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अतिउच्च दाब पारेषण वाहिनीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी वयम चळवळीचे निवेदन। अतिउच्च दाब पारेषण वाहिनीच्या कामासाठी भूसंपादित झालेल्या जमिनी तसेच शेती व झाडांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वयम चळवळीने जव्हार येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे। वयम चळवळीच्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात शासन निर्णय क्रमांक पामो 2021 प्रकरण 170 ऊर्जा भ 4 दिनांक 1 डिसेंबर 2022 तसेच वनहक्क अधिनियमातील तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पाची योग्य माहिती ग्रामसभेसमोर सादर करणे तसेच बाधित शेतकऱ्यांना प्रकल्प सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या नुकसानीची माहिती देणे व त्याची भरपाई करण्याची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करणे आवश्यक आहे। मात्र प्रत्यक्षात याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वयम चळवळीने निदर्शनास आणून दिले आहे। पंचनाम्याची प्रत व शासकीय कागदपत्रे देण्याची मागणी, बाधित शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोजदाद व पंचनामा केल्यानंतर त्याचा अहवाल बाधित शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला कसा व कोणत्या स्वरूपात दिला जातो याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीशी संबंधित सर्व शासकीय दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे। अतिउच्च दाब पारेषण वाहिनीमुळे शेती, झाडे आणि जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा योग्य पंचनामा करून न्याय्य व पारदर्शक पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी, तसेच संबंधित ग्रामसभा व बाधित शेतकऱ्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी वयम चळवळीने केली आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी श्याम राऊत, विक्रमगड विधानसभाची रिपोर्टर। राम राम। आपल्या विकासाची आपली चळवळ वयम मागील 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करते। चालू महिन्यात असा एक नवीन विषय वयम चळवळीकडे आला, जी खावडा लाईन आणि पॉवर ग्रेड लाईन अशा दोन पालघर जिल्ह्यात जव्हार तालुका आणि विक्रमगड ह्या क्षेत्रातून जात आहेत। ज्या क्षेत्रातून जात आहेत तिथले हे सगळे शेतकरी बाधित शेतकरी आहेत, काही वन प्लॉटधारक आहेत तर काही महसूल जागेचे मालक आहेत। ह्या क्षेत्रामध्ये साधारणतः काजू असलेली लावलेली झाडं, काजू, आंबे, मूग हे सगळे तोडले गेले, काही नंबर छापतात त्याचं मूल्यमापन न होता लोकांची झाडं तोडली। ह्या सगळ्या विषयातल्या शासनाच्या GR नुसार, पेशा नियमानुसार प्रथमतः ही ग्रामसभा आणि बाधित व्यक्तीला ही माहिती दिली पाहिजे प्रकल्पाची, पण असं झालं नाही। त्याच्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, शेती थांबली, अनेक नुकसानातून आज शेतकरी कशाबसे सावरून ह्या प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये त्याची दाद मागण्यासाठी प्रमुख 4 मागण्या घेऊन शेती आहे, जी जमीन आहे त्याची परिपूर्ण माहिती दिली नाही, त्याचं काय मूल्यमापन होणार आहे याची परिपूर्ण माहिती दिली नाही, अशा झाडं तोडली त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, किंवा तारेखालील जमिनीची तुम्ही कशी नुकसान भरपाई द्याल याची माहिती दिली नाही, त्यावर खाली येणाऱ्या जमिनीची किती घनमीटरचे तुम्ही नुकसान भरपाई द्याल ही माहिती दिली नाही। अशा 4 मागण्या घेऊन आम्ही या प्रांत कार्यालयामध्ये घेऊन आलेलो आहोत आणि ही नुकसान भरपाई त्यांनी टावर बांधण्याच्या अगोदर दिली पाहिजे, परंतु तारा आणि टावर बांधून झालेत, अद्याप नुकसान भरपाई तुटपुंजी नावाची दिलेली आहे। जे झाडं तोडलेले आहे किंवा शेतीचे नासधूस झालेले आहे ते 10-20 हजार समान दिलेले आहेत, ज्याची अति जास्त नुकसान झाले त्याला पण तेवढेच नुकसान दिलेलं आहे। त्याच्यामुळे हे नुकसान भरपाई संदर्भात आणि टावर खेचल्या संदर्भात, टावर लाईन खेचल्या संदर्भात, झाडं तोडल्या संदर्भात कृषी विभागाकडून त्याचं मूल्यमापन वेळेत व्हावं, त्याची नुकसान भरपाई अगदी 2 महिन्याची